देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री झाले तर आनंदच होईल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। संजय शिरसाटांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले होते। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं म्हणत शिरसाटांनी त्यावर आज स्पष्टीकरण दिलंय। मुंबई भाजपचे सचिव सुधीर खातू यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनीही हाती शिवबंधन बांधलं। यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते। अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतलं। यापुढे गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार नाही, मनसेचा खळखट्याचा मार्ग निवडेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधवांची भेट। 4 दिवसांपासून अविनाश जाधव उपोषणावर। राज ठाकरेंच्या भेटीनंतर उपोषण मागे। येत्या 2-3 दिवसात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। टोल दरवाढी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती। मुंबईतील टोल बंद झाले पाहिजेत, मात्र टोल वसुलीशिवाय रस्तेही नीट होणार नाहीत। टोल दरवाढी विरोधातील आंदोलनावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका करताना भाजपवर निशाणा साधला। दिल्लीतील अदृश्य शक्तींकडून अजितदादा गट चालवला जात असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला, तर दिल्लीला महाराष्ट्राचं भलं दिसत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरती दावा करणाऱ्या अजित पवार गटावर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। निवडणूक आयोगाचा पेपर फुटल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने युक्तिवाद करताना शरद पवार यांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला असा आरोप करत परस्पर पत्र काढून ते नियुक्त्या करत होते असा आरोप केला होता। अहमदनगरमधील राहतामध्ये मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत। यावेळी त्यांनी ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरात घेतलं दर्शन। शालिनी विखे पाटील यांनी केलं जरांगे यांचं स्वागत। मनोज जरांगेंचे राहुरी शहरात जल्लोषात स्वागत। यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीतून फुलांची उधळण करत जोरदार स्वागत। सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांचं अहमदनगरच्या पाथर्डीत स्वागत। पाथर्डीनंतर अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटलांची महासभा। मराठा नेते मनोज जरांगे यांनी घेतले साई समाधीचं दर्शन। सरकारला सुबुद्धी द्या, मनोज जरांगे यांचं साईबाबांना साकडं। मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वीपणे पार पडतेय। MIDC ते विद्यानगरी मेट्रो स्थानकांदरम्यान भूमिगत मेट्रोची ट्रायल यशस्वी। अंडरग्राउंड मेट्रो लाईनच्या 4 स्थानकांदरम्यान न थांबता मेट्रो चालली। घाटकोपर पूर्व उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटानं तोडला। बोर्डामुळे मराठी गुजराती नवा वाद निर्माण। मराठी पाटी लावण्याची मागणी करा, मात्र गुजराती पाटी तोडणं अयोग्य, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरात संपर्क से समर्थन अभियानांतर्गत 1334 लोकांना भेटलो। सर्व जातीमधील लोकांनी मोदींना पंतप्रधान होण्यासाठी 100% मत दिलं, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद देत भाजपनं फडणवीसांवर अन्याय केला, सुप्रिया सुळेंचा टोला। पवार कुटुंबाचे आणि इंदापूरचे 6 दशकांचे ऋणानुबंध, 15 वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिलं। पुढेही ऑन मेरिट पास करा, खासदार सुप्रिया सुळेंची विनंती। माजी महापौर आझम पानसर यांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित। आदित्य ठाकरे उद्या नांदेड दौऱ्यावर। नांदेड, संभाजीनगर आणि इतर ठिकाणी शासकीय रुग्णालयांना आदित्य ठाकरे देणार भेट। पालकमंत्री पद मिळाल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक। 1 रुपयाच्या पीक विम्याची रक्कम जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार नाही तोपर्यंत हारतुरे स्वीकारणार नाही, धनंजय मुंडेंचा संकल्प। मंत्री दादा भुसे यांची बदनामी, खासदार संजय राऊतांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल।
पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला केला दाखल. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राज ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर कधीच जात नाही, शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल हे बघा, असा सल्ला रामदास कदम यांनी दिलाय. अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल. आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेसंदर्भात प्रतिज्ञापत्र. शरद पवार गटाकडून याचिका दाखल झाली तर त्यावर निर्णय देण्याआधी अजित पवार गटाचीही बाजू ऐकली जावी, यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये 31 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा. आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील पोलीस हवालदाराला अटक. कारागृहामध्ये ड्रग्ज तस्करी केल्याप्रकरणी हवालदाराला अटक. येरवडा कारागृहानंतर मुंबईतील आर्थर रोड कारागृह चर्चेत. गुरुकृपा हार्ट फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मुंबईमध्ये कार्डिओ कॉन्फरन्स पार पडली. जवळपास 1000 डॉक्टर यात सहभागी. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अभिनेता गोविंदानं आपल्या अदाकारीनं सगळ्यांची मनं जिंकली आणि उपस्थितांची दादही मिळवली. नवरात्र निमित्तानं माहूरला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासन सज्ज. मंदिर समितीनं भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून घेतली खबरदारी. मंदिर समितीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन. यवतमाळमधील महावितरणच्या आर्णी उपविभागाकडून वीज चोरी प्रकरणी 22 ग्राहकांना 5 लाखांचा दंड. चिखली आणि देऊरवाडीमधील 22 ग्राहकांवर वीज चोरीची कारवाई. वर्ध्यात शिवाजी मोघे यांच्या निषेधार्थ मोर्चा. शिवाजी मोघे यांनी माना समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत माना समाज बांधवांकडून निषेध. जालन्यामधील मंठा येथे मुस्लिम समाजाचा मोर्चा. 3 दिवसांपूर्वी जालन्यातील घनसावंगीमध्ये मुस्लिम समाज आणि प्रेषित पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी मुस्लिम समाजाची बंदची हाक. महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या मूर्तींना यंदा चांगला प्रतिसाद. सुमारे 1053 गणेश मूर्तींच्या विक्रीतून 14,18,343 रुपयांचं उत्पन्न मिळालं. विरारमध्ये पाण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. विरार पश्चिमेच्या जकात नाका ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. यावेळी नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप केला व्यक्त. यवतमाळमधील पांढरकवडामध्ये साथीच्या रोगाचं थैमान. रुग्णालयामध्ये बेडची संख्या कमी पडत असल्यानं खाली गादी टाकून रुग्णांवर उपचार. शिवाय औषध पुरवठा मुबलक नसल्यानं रुग्णांचे हाल. पुण्यामध्ये भरधाव वेगात चाललेल्या गाडीनं दिलेल्या धडकेत श्वानाचा मृत्यू. घटनेचा सीसीटीव्ही समोर. प्राणीप्रेमींकडून पोलीस ठाण्यात धाव. तक्रारीवरून कार चालक विरोधात गुन्हा दाखल. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण लढ्यासाठी बारामती तालुक्यात रास्ता रोको आंदोलन. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. जालन्यामध्ये कोतवाल पदाच्या परीक्षेमध्ये कॉपीचा प्रकार उघड. कॉपी केल्याप्रकरणी 5 जणांना अटक. तर महाजेनको परीक्षेचा पेपर फुटल्याचा स्पर्धा परीक्षक समन्वय समितीचा दावा. नाशिकमध्ये पोलिसांकडून आणखी एक मोठी कारवाई. 300 कोटींहून अधिक रुपयांचा ड्रग्ज साठा हस्तगत. एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी केला जप्त. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण धक्कादायक. वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. पालघरमधील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या 35 विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून मारहाण. एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्यानं हा रॅगिंगचा प्रकार उघडकीस. एशियन गेम्समध्ये अविनाश साबळेची सुवर्ण कामगिरी. आष्टीमध्ये अविनाश साबळेचं जंगी स्वागत. पनवेलमधील नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, काळुंद्र, करंजाडे भागामध्ये पाणीपुरवठा 36 तास बंद राहणार. 9 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजल्यापासून 10 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. सराफा बाजारामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये घट. मात्र चांदी तेजीत. बुलडाण्याच्या खामगावात चांदी 67,500 रुपये प्रति किलो.
पंढरपूरच्या पाचेगाव इथल्या टेंभूचा कॅनल फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी. किडबिस्त्रीकडे जाणारा रस्ताही पूर्णपणे खचला. नाशिकच्या येवला तालुक्यामधील गारखेडा इथल्या शेततळ्यामध्ये आढळला 7 ते 8 फुटांचा अजगर. वन्यजीव रक्षकांनी अजगराला वाचवलं. धाराशिव जिल्ह्यामधील वरवंटी, वडगाव, सिद्धेश्वर, कामठा, अपसिंगा परिसरात बिबट्याचा वावर. वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मुंबईच्या पवई परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्यांचा पोस्टमनवर हल्ल्यात पोस्टमन जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. सिक्कीम इथे बचाव कार्य करताना बेपत्ता झालेले बीडमधील जवान पांडुरंग तावरे यांचा मृतदेह सापडला. त्यांच्यावर आज काकडहिरा या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार. धाराशिव शहरामध्ये शौर्य जागरण यात्रा संपन्न. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवर रास्ता रोको आंदोलन. बंबाटनगर, तारांगणनगर, रामकृष्णनगर, सकलानगर या परिसरातील रहिवासी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर महिलांचं आंदोलन. डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जुनी इमारत पाडणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महिलांचा ठिय्या. वसईमध्ये सन सिटी रोडवर 3 मोटरसायकलचा भीषण अपघात. घटनेत 3 जण गंभीर जखमी. एकाची प्रकृती चिंताजनक. कल्याण शिळ रोडवर बसची मोटरसायकलसह इनोव्हा कारला धडक. अपघातात मोटरसायकल स्वार जखमी तर इनोव्हा कारचं नुकसान. बस चालकानं मद्यपान करून बस चालवल्याचा आरोप. बीडच्या अंबाजोगाई शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लक्झरी बस पलटी. बस एका कारवर पडल्यानं कारचं मोठं नुकसान. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामधील हनुमान मंदिरावरील पंचधातूचे 2 कळस चोरीला. एकूण 3.5 लाख रुपयांच्या कळसांची चोरी. कळस चोरीला गेल्यानं नागरिकांमध्ये संताप. पालघरमध्ये अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. मुलगी 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानं धक्कादायक प्रकार उघडकीस. एकाला अटक, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू. अकोल्याच्या अकोट अंजनगाव मार्गावर मालवाहतूक करणाऱ्या युवकाचा अपघात. गर्दीतील बघ्यांनी युवकाला वाचवण्याऐवजी व्हिडिओ शूटिंग केल्यानं तरुणाला वाचवण्यात विलंबामुळे तरुणाचा मृत्यू. महिलेची छेड काढणाऱ्या तरुणाला अर्धनग्न करून जबर मारहाण. भांडूपच्या रमाबाई नगर परिसरातली घटना. छेड काढणाऱ्या तरुणावर आणि मारहाण करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल. गेल्या 24 तासात नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 15 जणांचा मृत्यू. यात एका नवजात बालकाचा समावेश. 6 दिवसात मृतांची संख्या 83वर. गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यामध्ये जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. मदत मात्र अत्यल्प. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा. वाशिमच्या कामर गावामध्ये गोमांसाची वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रक नागरिकांनी पकडला. हा मिनी ट्रक पोलिसांच्या स्वाधीन. नांदेड शासकीय रुग्णालयामधील मृत्यू प्रकरणी 3 समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट. वेळेपूर्वी जन्मल्यानं आणि कमी वजन असल्यामुळे नवजात बालकांचा मृत्यू तर कुठेही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा आढळला नाही. ठाण्यामधील वागळे इस्टेट परिसरामध्ये पहाटे झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही दुखापत झालेली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड कापून पूर्णपणे बाजूला केलं. पुण्याच्या वरंधा घाटात भीषण अपघात. 60 फूट खोल दरीत कोसळली मिनी बस. अपघातामध्ये 4 प्रवासी जखमी. बीडच्या लिंबा गणेश जवळ पुणे नांदेड स्लीपर एसटी बसचा अपघात. 6 प्रवासी गंभीर जखमी. गोव्यामधील बाणस्तारी पुलाखाली सुरू असलेल्या बेकायदा वाळू उत्खननावरती गोवा पोलिसांची कारवाई. 2 कोटींचा मुद्देमाल जप्त. 14 जण अटकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.